ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधली एक्सरसाइज 3.2 आता याच्यात तुम्हाला तिन्ही रूल पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट पोलार आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मधलं रिलेशन सांगितलं, साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल समजून दिले. त्याच्यावर आधारित ही एक्सरसाइज आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 1, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे तुम्हाला देताना पोलार कोऑर्डिनेट दिलेले तर त्याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे. पहा, फर्स्ट आहे √2, π/4. r, θ हे पोलार कोऑर्डिनेट असतात. म्हणजे r ची व्हॅल्यू √2 आली आणि थीटाची व्हॅल्यू आली π/4. एक्स आणि वाय साठी फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. एक्स इज इक्वल टू r cos θ असतं आणि y इज इक्वल टू r sin θ. हे एक लाईन मध्ये असंच सोडून दाखवलेले. r cos θ म्हणजे √2 इंटू cos π/4. π/4 म्हणजे 45 डिग्री. म्हणजे √2 इंटू cos 45 आणि sin 45 दोघांची व्हॅल्यू सारखीच असते 1/√2. हे √2 कॅन्सल झाले, आलं 1. म्हणजे x इज इक्वल टू आलं 1. सेम y इज इक्वल टू r sin θ हा त्याचा फॉर्म्युला आहे. r ची किंमत √2, sin π/4 म्हणजे परत sin 45, sin 45 cos 45 दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे म्हणजे 1/√2. हे √2 कॅन्सल झाले, परत y इज इक्वल टू काय आलं 1. x आणि y दोन्हीची व्हॅल्यू 1 आली. देअरफॉर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1, 1. फर्स्ट कोऑर्डिनेट x चा असतो, दुसरा कोऑर्डिनेट y चा. सेकंड प्रॉब्लेम 4, π/2. त्याच्यामध्ये r इज इक्वल टू 4 आहे आणि θ इज इक्वल टू π/2. x चा फॉर्म्युला r cos θ म्हणजे 4 cos π/2. cos π/2 म्हणजे cos 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू असते 0. म्हणजे 4 इंटू 0 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू r sin θ हा फॉर्म्युला आहे. r ची व्हॅल्यू आहे 4 sin π/2. sin π/2 म्हणजे sin 90. sin 90 ची व्हॅल्यू असते 1. sin 0 ची 0 असते, sin 90 ची 1 आणि cos 0 ची 1 असते तर cos 90 ची 0. म्हणजे हे आलं 4 इंटू 1 म्हणजे 4. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 4. देअरफॉर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 0, 4. एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत. 4 कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी, 4 पोलार कोऑर्डिनेट काढण्यासाठी. तिसरा भाग 3/4, 3 π/4. r ची व्हॅल्यू 3/4 आहे, थीटाची व्हॅल्यू 3 π/4. आता थोडंसं आपल्याला वेळ लागतो. x चा फॉर्म्युला तोच आहे r cos θ म्हणजे 3/4 इंटू cos 3 π/4. आता ह्याला मी cos π - π/4 लिहिले म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आता हे π - π/4 कसं काय लिहिलं, कारण की ह्याचं जर उलट केलं आपण तर हे 4π - 1 म्हणजे 3 π/4 आलं आहे. म्हणजेच ह्याला उलट π - π/4च कसं येईल तर करायचं. तर ह्याच्यातून काय करायचं, ह्या 4 मधून हे 3 मायनस केले, 1 आलं. म्हणजे 1 π मधून हा π/4 जर मायनस केला तर बरोबर 3 π/4 येतात. असा उलटा विचार करायचा. परत एकदा बघा, डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मायनस करा, 1 आलं म्हणजेच 1 π आलं. मग हा 1 π घ्या, त्याच्यातून हा π/4 हा 3 सोडून द्या, π/4 मायनस करा, बरोबर 3 π/4. आता cos π - π/4 याचा अर्थ cos हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला आहे. पाय म्हणजे 180 असतं, मायनस π/4 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. म्हणजे हे झालं मायनस cos π/4. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, cos π - θ इज इक्वल टू मायनस cos θ. किंवा सेकंड क्वाड्रंट मध्ये एसटीसी रूल मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह असतो. म्हणजे हे झाले मायनस 3/4 आणि cos π/4 ची व्हॅल्यू आहे 1/√2. म्हणजे हे झालं मायनस 3 डिवायडेड बाय 4√2. तो y इज इक्वल टू r sin θ. परत 3/4 इंटू साइन 3 π/4. साइन 3 π/4 ला मी परत π - π/4च केलं. परंतु सेकंड क्वाड्रंट मध्ये π - π/4 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये एएसटीसी रूल नुसार साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणून साइन π - θ इज इक्वल टू साइन θ. म्हणून हे साइन π/4 हा 3 π/4 तसाच साइन π/4 ची व्हॅल्यू सुद्धा 1/√2च असते. म्हणजे ही आली 3 इंटू 1 3 आणि 4√2. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले -3/4√2 आणि 3/4√2. चौथा भाग 1/2, 7 π/3. r ची किंमत 1/2, थीटा आहे 7 π/3. r x इज इक्वल टू r cos θ म्हणजे 1/2
कॉस 7π/3. आता पहा इथे तुम्हाला मी मायनस करायला सांगितलं होतं कारण की तिथं आहे नाही. मग आता ह्याला 7π/3 म्हणजे ह्याला इथं तुम्ही गुणाकार करू शकता. 3 2 6 1 7 म्हणजे 3 2 6 इथं बरोबर आहे म्हणजे 2π + π/3 करा. बरोबर 3 2 6 आणि 7 म्हणजे 2π + π/3 म्हणजे cos 2π + π/3 आलं. cos 2π + π/3 याचा अर्थ 2π म्हणजे 360 डिग्री झाली. 1π म्हणजे 180, 2π म्हणजे 360. 360 डिग्री पेक्षाही थोडंसं वरती म्हणजे परत तो अँगल आहे तो फिरून समजा आता हा इथं पॉइंट आहे तुमचा, हा हे 360 डिग्री झाले. परत इथं वर आला म्हणजे परत कोणता क्वाड्रंट तयार झाला? पहिलाच क्वाड्रंट झाला. म्हणजे ASTC रूलनुसार पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात म्हणून हे आलं cos π/3. 1/2 cos π/3 म्हणजे cos 60. cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2 म्हणजे हे 1/2 इंटू 1/2 हे झालं 1/4. तसंच y ची व्हॅल्यू काढताना y r sin थिटा म्हणजे 1/2 sin 7π/3. हे 7π/3 ला म्हणजे 2π + π/3 केलं म्हणजे 3 इंटू 2 6 झाले प्लस 1 म्हणजे 7 झालं. 1/2 परत पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात म्हणजे 1/2 sin π/3 आलं. sin π/3 म्हणजे sin 60 आणि sin 60 ची व्हॅल्यू असते √3/2 म्हणजे हे 1/2 r ची व्हॅल्यू ही √3/2 म्हणजे हे झालं √3 आणि हे 2 इंटू 2 आले 4 म्हणजे √3/4 ही आली y. तर इथं जागा नाही म्हणून मी फक्त एवढंच लिहून टाकलं. देअरफॉर 1/4 x ची व्हॅल्यू आली, y ची √3/4 म्हणजे 1/4 √3/4 r कार्टेशियन कॉर्डिनेट एवढंच लिहिलेलं इथं बसत नाही म्हणून. तर हे झालं पोलार कॉर्डिनेट वरून आपण कार्टेशियन कॉर्डिनेट काढणं. आता पोलार कॉर्डिनेट दिलेले आहेत, सॉरी कार्टेशियन कॉर्डिनेट दिले तर पोलार काढायचे. फाइंड द पोलार कॉर्डिनेट्स. पहिलं आहे √2, √2 म्हणजे x ची व्हॅल्यू पण √2 आहे आणि y ची व्हॅल्यू पण काय इथं √2 आहे. आता हा फॉर्म्युला वापरायचा r² = x² + y². तो पण त्यावेळेस तुम्हाला सांगितला होता साइन रूल समजून घ्यायच्या आधी. x² म्हणजे √2चा स्क्वेअर परत √2चा स्क्वेअर √2 चे स्क्वेअर 2 आले 2 + 2 झालं 4. r² जर 4 असेल तर r काय असतं मग पॉझिटिव्ह 2च घेतले जाणार कारण की हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. मग जसं इथं तुम्हाला आपण x r cos θ आहे आपला फॉर्म्युला, त्याच्यावरून cos θ काय मिळेल मग x/r. हा r इकडं मल्टिप्लिकेशन मधला डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे cos θ x/r आलं. x ची व्हॅल्यू √2/2. तसंच sin θ y/r, y ची व्हॅल्यू √2/r ची 2. त्याच्यात काय करायचं tan θ ची व्हॅल्यू काढायची. ह्याच्यावरून डायरेक्ट θ सांगता येणार नाही म्हणजे tan θ चा फॉर्म्युला वापरायचा. sin θ cos θ ही sin θ ची व्हॅल्यू cos θ ची व्हॅल्यू दोन्ही इक्वल आहेत म्हणजे = काय आलं 1. tan θ = 1 आलं. मग tan च्या कुठल्या व्हॅल्यूसाठी 1 आहे? tan π/4 साठी 1 आहे. देअरफॉर θ = काय आलं π/4. मग r ची व्हॅल्यू आपली 2 आलेली आहे, θ ची व्हॅल्यू π/4 आली. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स r काय असतात ते पहिल्यांदा एक वेळेस तुम्हाला लिहून दाखवलं. r, θ म्हणजे 2, π/4 हे आले पोलार कोऑर्डिनेट. सेकंड 0, 1/2. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू 1/2 आहे. r² = x² + y² म्हणजे 0² + 1/2 चा स्क्वेअर. पहा 0² + 1/2 स्क्वेअर, 0चा स्क्वेअर झाला 1/2 चा 1/4 आला. त्याच्यावरून r ची व्हॅल्यू परत 1/2 आली कारण 1/4 चा स्क्वेअर काय स्क्वेअर रूट काय आलं 1/2. cos θ चा फॉर्म्युला x/r वापरला. x ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 1/2. 0 ला कशानेही भागलं तर आन्सर 0च येतं म्हणजे cos θ ची व्हॅल्यू आली 0. sin θ चा फॉर्म्युला y/r आहे म्हणजे y ची व्हॅल्यू 1/2 आहे. r ची व्हॅल्यू सुद्धा 1/2 झाली आपली. 1/2 1/2 दोन्ही कॅन्सल झाले. sin θ आलं 1. tan θ चा फॉर्म्युला वापरला. sin θ cos θ. sin θ ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. cos θ ची 0. 1 ला किंवा कुठल्याही नंबरला 0 न डिवाइड होत नाही त्याला नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी म्हणलं जातं. मग tan θ = नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी हे tan 90 साठी असतं. सिन्स tan 90 किंवा tan π/2 = इन्फिनिटी मग याचा अर्थ θ ची व्हॅल्यू काय आली π/2. देअरफॉर θ = π/4. Therefore, the polar coordinates are 1/2, π/2. हे आली मग 1/2, π/2 polar coordinates. Third,
1 कॉमा मायनस रूट 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आली, वायची मायनस रूट 3. आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फॉर्म्युला म्हणजे 1 स्क्वेअर प्लस मायनस रूट 3चा स्क्वेअर, मायनस रूट 3चा स्क्वेअर झाला प्लस 3, हा 1 प्लस 3 झाले 4. आर स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे, त्याच्यावरून आर काय आला. कॉस थिटाचा फॉर्म्युला एक्स बाय आर, एक्सची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू 2 म्हणजे 1/2 आला. साइन थिटाचा फॉर्म्युला वाय बाय आर, वायची व्हॅल्यू मायनस रूट 3 आहे, आरची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे मायनस रूट 3/2. टॅन थिटा वापरला, साइन बाय कॉस, ही साइन थिटाची व्हॅल्यू, ही कॉस थिटाची व्हॅल्यू, ही 2 दोघांचा डिनॉमिनेटरमध्ये आहेत. पहा, हा 2 डिनॉमिनेटरमध्ये, हा 2 डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल झाले, तर ही मायनस रूट 3/1 आलं, दॅट इज मायनस रूट 3 आलं. टॅनची जी किंमत आहे ती टॅनच्या म्हणजे रूट 3 जी किंमत आहे ती टॅन 60 साठी म्हणजे π/3 साठी आहे. सिन्स टॅन π/3 इज इक्वल टू रूट 3, परंतु इथं निगेटिव्ह आहे. मग ह्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी निगेटिव्ह टॅन कुठल्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो, AST रूलनुसार सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह, तर एकच फक्त बघायचं पहिल्यांदा येणार आहे की नाही. म्हणजे टॅन π-3 इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. सेकंड क्वाड्रंट म्हणजे π-θ. टॅन π-θ इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. म्हणजे शिकायला देअरफॉर टॅन 2π मायनस पण आहे दुसऱ्या हात आणि चौथ्यामध्ये, तर हे दुसरं घेतलेलं आहे इथं. tan 2π minus theta is equal to minus tan theta. Therefore, tan 2π minus π/3. 2π minus π/3 म्हणजे 3 into 2 6 झाले, 6 मधून 1 गेला म्हणजे 5π/3 आलं, म्हणजे मायनस टॅन 5π/3 आलं. हे रूट 3 मायनस रूट 3 म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली मग 5π/3. therefore tan 5π/3 is equal to minus, therefore tan theta is equal to, किंवा नुसतं theta is equal to 5π/3. मग थिटाची व्हॅल्यू 5π/3 आली, आरची व्हॅल्यू आपल्याजवळ 2 आलेली आहे. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स आर 2,5π/3. आणि आता इथे हे पाय आधी घेतलेलं होतं, पण मी पुन्हा नंतर 2π मायनस थिटा आता असंच का केलं, कारण की हे जे कॉर्डिनेट आहेत 1, मायनस रूट 3 हे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतात. फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्सचा कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, वायचा कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो. ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला तो क्वाड्रंट कोणता आहे हे कळून जातं. बघा, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की नाही. इकडच्या प्रॉब्लेममध्ये हे 7π/3 जे होते हे दोन्ही हे पॉझिटिव्ह होते, म्हणजे हे 100% पहिल्याच क्वाड्रंटमध्ये यायला पाहिजे होतं. दोन्हीचे दोन्ही कॉर्डिनेट इथं पॉझिटिव्ह होते, म्हणून हे इथं पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह, म्हणजे एक्सचा पॉझिटिव्ह, वायचा निगेटिव्ह, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये यायला पाहिजे. म्हणून मी हे पाय मायनस थिटा न घेता काय केलं, पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट झाला आहे की नाही. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सचा कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो, वायचा पॉझिटिव्ह असतो, पण इथे उलट आहे. म्हणून मी ह्याला काय केलं, मग परत फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणलं, कारण की फोर्थ क्वाड्रंटमध्ये सुद्धा टॅन थिटा काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणून हे 2π मायनस थिटा केलं, 2π मायनस थिटा करून पुन्हा सोडवलं, आणि मग हे 5π/3 आलं. हे पुढचं आता पहा, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत पहा, म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये यायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 3/2, वायची 3√3/2 आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फॉर्म्युला वापरला, स्क्वेअर केली, 9/4 आला, हा 27/4 आला, ॲडिशन केली 36/4 आली इज इक्वल टू 9. आर स्क्वेअर जर 9 आला तर आर इज इक्वल टू काय येणार आहे 3. कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला, एक्स बाय आर म्हणजे √3/3, दोन्ही 3 न्यूमरेटरमध्ये आहेत, आणि हा 2 मात्र डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे अँसर आलं 1/2. 3 कॅन्सल झाले. साइन थिटा वाय बाय आर आहे, वायची व्हॅल्यू 3√3/2 आहे, डिवायडेड बाय 3. हे 3 न्यूमरेटरमध्ये आहेत, हे कॅन्सल झाले, आणि हा 3/2 तसाच राहिला. टॅन थिटाचा फॉर्म्युला साइन बाय कॉस, साइनची व्हॅल्यू √3/2 आहे, कॉसची 1/2 आहे. 2 परत हे दोघं डिनॉमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे 2 कॅन्सल झाले, म्हणजे √3/1 आला, याचाच अर्थ √3 आलं. टॅन 60 किंवा टॅन π/3 साठी √3 व्हॅल्यू असते. याच्यावरून थिटाची व्हॅल्यू काय आली मग π/3, आणि मग पोलार कॉर्डिनेट्स आले 3, π/3. हे आलं अँसर. ठीक आहे, थँक्यू.